नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडोळे सर आज आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपल्यासाठी नवीन घेऊन आलेल्या या पाठाची आपल्यासोबत चर्चा करतो। तर मित्र, हा नवीन पाठ, त्या पाठाचं नाव आहे धातू आणि अधातू। या पाठाचा उपयोग 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या सर्व वर्गांसाठी हा महत्त्वपूर्ण ठरतो। म्हणून अतिशय महत्त्वाचा हा एक चॅप्टर या ठिकाणी आज आपण चालू करत आहोत, धातू आणि अधातू। तर या दोन प्रकारच्या मूलद्रव्यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती घेण्यापूर्वी प्रथम ही मूलद्रव्याची जी एक संकल्पना आहे तर ही आपल्याला थोडीशी लक्षात घ्यावी लागेल। तर मित्र, आपण मूलद्रव्य कुणाला म्हणतो? निसर्गात मूलद्रव्य किती आहेत? मूलद्रव्याचं वर्गीकरण कोणकोणत्या गटात होतं? मूलद्रव्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये काय फायदा होतो? सजीवांना या मूलद्रव्याची प्रमाणता किती प्रमाणात लागते? या बहुसंख्य प्रश्नांची या ठिकाणी उदाहरणं, उत्तरे ही आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे। तर मित्र, मूलद्रव्य आपण कुणाला म्हणतो? तर मूलद्रव्य असे एक पदार्थ आहेत ज्या पदार्थापासूनच या ठिकाणी सर्व वस्तूंची, घटकांची निर्मिती झालेली आहे। तर व्याख्याच्या रूपामध्ये जर या मूलद्रव्यांबद्दल आपल्याला चर्चा करायची म्हणली तर आपल्याला असं सांगता येईल की ज्या पदार्थाचं भौतिक अथवा रासायनिक प्रक्रियेनं अपघटन करता येत नाही त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात। काय म्हणलं? ज्या पदार्थाचं भौतिक आणि रासायनिक प्रक्रियेनं आपण अपघटन करू शकत नाही असे काही पदार्थ आहेत जे या ठिकाणी आज तागायत आपल्याकडं 118 मूलद्रव्य हे निसर्गामध्ये उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं आहेतच। 118 मूलद्रव्यांचा या ठिकाणी आपल्या आवर्त सारणीमध्ये सुद्धा या नमूद केलेल्या आहेत। तर मित्र, ही जी मूलद्रव्ये आहेत, ज्या मूलद्रव्यापासून आपलं सर्व हे शरीर बनलं, या मूलद्रव्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सातत्यानं उपयोग करत आहोतच। अशा प्रकारच्या या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या मूलद्रव्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की या ठिकाणचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटक हा केवळ आणि केवळ या मूलद्रव्यापासूनच बनलेला आहे। आमच्या शरीरांतर्गत जर पाहिलं तर बऱ्याचशा मूलद्रव्याची आपल्याला यादी तयार करता येईल। तर या ठिकाणचा स्थायू, द्रव, वायू, सजीव, निर्जीव हे जे घटक आहेत या प्रत्येक घटकांतर्गत या मूलद्रव्यांची समाविष्टता असल्याचं लक्षात येतं। यावरून लक्षात घ्या, या मूलद्रव्याचं एक महत्त्व, एक अनन्यसाधारण स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला सृष्टीवर पाहायला मिळतं। अशी ही जी मूलद्रव्ये आहेत तर ही मूलद्रव्ये या ठिकाणी वस्तुस्थिती 95 मूलद्रव्ये ही आपल्याला निसर्गामध्ये नैसर्गिकरित्या सापडलेली आहेत आणि बाकी इतर मूलद्रव्ये जी आज तागायत आपल्याकडं 118 मूलद्रव्यांचा शोध आहे। 18 मूलद्रव्यांचा या ठिकाणी आपण उपयोग करतोय। आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा या 118 मूलद्रव्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसतोय। अशा प्रकारच्या या मूलद्रव्याची जर या ठिकाणी आपण वर्गवारी जर पाहिली तर सरासरी या मूलद्रव्यांचा सखोल चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याकरिता या मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे 3 गटात करण्यात आलं। त्यामध्ये पहिला गट हा धातू आहे, दुसरा गट हा या ठिकाणी अधातू आहे आणि तिसरा गट हा या ठिकाणी धातू सदृश्य आहे। धातू सदृश्य, दॅट मीन्स
फर्स्ट इज मेटल, अनदर वन इज नॉन मेटल, आणि थर्ड वन इज मेटलॉइड्स. अशा प्रकारची ही धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 प्रकारच्या मूलद्रव्यांचं या ठिकाणी सविस्तर रीतसर सारांश आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर मित्र, या धातूबद्दल अधिक अभ्यास करताना प्रथम त्या प्रत्येकाची प्रमाणता ही किती स्वरूपामध्ये या पृथ्वी तलावर आहे हे थोडंसं आपण लक्षात घेऊ. तर सरासरी धातू हा गट या ठिकाणी खूप संख्येनं मोठा आहे. तर हा सरासरी 86 इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होईल. सरासरी निसर्गात ही 86 धातू मूलद्रव्य उपस्थित आहेत. अधातू मूलद्रव्य ही 23 प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि धातू सदृश्य जर पाहिलं तर ही या ठिकाणी 8 प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याचं लक्षात येतं. त्या ठिकाणी हा 9 या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लिस्टमध्ये धातू सदृश्याची ही नाव 9 आहेत. तर मित्र किती झाले पहा. तर सरासरी ही या ठिकाणी 9 3 12 6 18 चला 118 मूलद्रव्य ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारची ही 118 मूलद्रव्य, त्या सर्वात संख्येनं मोठा गट असणारा हा धातू, याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू. त्यानंतर 1 by 1 या इतर पुढील घटकांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्र, हा जो धातू मूलद्रव्य आहे याबद्दल सविस्तर चर्चा ही आपल्याला या ठिकाणी करायची. त्यासाठी या धातूची भौतिक गुणधर्म आपल्याला अभ्यासावं लागतील. भौतिक गुणधर्म, धातूंची भौतिक गुणधर्म, that means the physical properties of metals. या धातूबद्दल अधिक अभ्यास करताना आमच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात येणार आहेत. 1 by 1 या ठिकाणी आपण एक्सप्लेन करूया आणि आपल्याकडं या सर्व प्रॉपर्टीची सुद्धा ही नोंद असावी गरजेचं आहे. तर मित्र, या धातूच्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रथम गुणधर्म हा आपण या धातूची भौतिक अवस्था ही लक्षात घेणार आहोत. धातूंची भौतिक अवस्था ही आपल्याला काय सांगते, हा महत्वाचा गुणधर्म असेल. हे धातू हे कोणकोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त होतात याबद्दल चर्चा करताना आम्हाला समजतं की सर्वसाधारण धातू हे स्थायी अवस्थेतच असतात. त्यामध्ये अपवाद सुद्धा काही घटक आपल्याला अभ्यासायचे. एक्सेप्शन, सर्वच्या सर्व धातू मूलद्रव्ये आपल्याला स्थायी अवस्थेतच सापडतील. परंतु अपवाद म्हणून या ठिकाणी पारा हा एक धातू मूलद्रव्य हा मात्र या ठिकाणी आपल्याला द्रव अवस्थेमध्ये सापडतो. अशा प्रकारची ही या सर्व धातूंची भौतिक अवस्था ही आपल्याला समजून घेता येईल. सरासरी सर्वच्या सर्व ही घन अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त होती. फक्त एक्सेप्शन म्हणून या ठिकाणी आपण पारा लक्षात घेतो, जो तापमापीमध्ये तापमानाचं प्रमाण लक्षात घेण्यासाठी या पाऱ्याचा वापर करतात. तर या पहिल्या गुणधर्माचा
या ठिकाणी विषय आमच्या लक्षात येतो. दुसरा विषय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या धातूची जी कठीणपणा नावाचा जो गुणधर्म आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय चर्चा करता येईल. तर मित्रो, धातू हे खूप कठीण आहेत, जटिल आहेत, हार्ड आहेत. अपवादांतर्गत जर आपण यांचा विचार केला तर अपवादामध्ये या ठिकाणी सोडियम आणि पोटॅशियम ही दोन मूलद्रव्य या ठिकाणी आपल्याला कठीण स्वरूपाचे नसल्याचे लक्षात येतील. म्हणजेच या दोन मूलद्रव्यांना चाकून सुद्धा सहजगत्या आपल्याला कापता येईल. जसे की आपण एखादी एक बर्फी कापतो त्या पद्धतीची ही दोन धातू मूलद्रव्ये या ठिकाणी अपवाद म्हणून आपल्याला अभ्यासता येतील, जे चाकून सुद्धा सहज कापता येतील, इतके ते मऊ असतील. परंतु बाकीची जी काही मूलद्रव्ये धातू मूलद्रव्ये आहेत तर ही सर्वच्या सर्व धातू मूलद्रव्ये ही अतिशय टणक, कठीण, स्ट्रॉंग स्वरूपाची, ही जटिल स्वरूपाची ही मूलद्रव्ये असल्याचं लक्षात येतं. तर हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म की सर्वच्या सर्व धातू हे खूप कठीण असतात. तिसरा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला चर्चेमध्ये घेता येईल तर तो म्हणजे या धातूची चकाकी, याला आपण चकाकी म्हणू. चकाकी या गुणधर्माबद्दल चर्चा करू. याला तेज सुद्धा म्हणता येईल. दॅट इज द लस्टर. तर मित्र, सर्व धातू हे चकाकणारे आहेत, तेज असणारे आहेत. कुठल्याही धातूचा तर पृष्ठभाग जर आपण घासून काढला तर त्या पृष्ठभागातून किरण हे परावर्तित करण्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळेल. तर या गुणधर्मावरून आपण या धातूला परावर्तक असा शब्द वापरू शकतो. तर सर्व धातू हे उत्तम स्वरूपाचे परावर्तक आहेत. सरासरी त्या प्रत्येक धातूच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं हे परावर्तन चांगल्या पद्धतीनं होतं. ते चमकतात, ते शायनिंग देतात, त्यांना तेज असतं. तर हा एक त्यांचा मूलभूत गुणधर्म या भौतिक गुणधर्माच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करता येईल. त्यानंतर यांच्या पुढच्या गुणधर्माबद्दल आपण चर्चा करू तर तो म्हणजे तन्यता. हा जो तन्यता नावाचा गुणधर्म आहे, ज्याला आपण डक्टिलिटी म्हणतो, तर हा जो तन्यता गुणधर्म आहे, सूक्ष्म स्वरूपाची तंतु क्षमता, दुसऱ्या शब्दात सांगता येईल आपल्याला, तन्यता या शब्दाला आपण तंतु क्षमता सुद्धा म्हणू. तर या धातू अंतर्गत अशी एक क्षमता आहे की या धातूपासून आपल्याला सूक्ष्म स्वरूपाची तार सुद्धा काढता येते. फॉर एक्झाम्पल, टंगस्टनची तार ही आपल्या डोळ्यासमोर जर काढून जर बांधली असेल तर ती आपल्या डोळ्याला दिसणार नाही. त्याचबरोबर सोन्यासारख्या धातूपासून आपल्याला 1 ग्रॅम सोन्याच्या धातूपासून सरासरी ही आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटर लांबीची तार काढता येते. तर अशा प्रकारची ही एक या मूलद्रव्या अंतर्गत असणारी गुणधर्माची बाजू ती म्हणजे तन्यता, दॅट मीन्स डक्टिलिटी, ही एक महत्त्वपूर्ण गुणधर्माची बाजू आपल्याला या धातूची लक्षात येते. त्याचबरोबर पुढचा गुणधर्म आपण लक्षात घेऊ तर तो म्हणजे वर्धनीयता. हा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे, त्याला आपण मॉल्युबिलिटी असं म्हणतो. हे डक्टिलिटी आणि याला मॅलेबिलिटी म्हणतात. डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, कठीणपणा, दॅट इज अ हार्डनेस. तर या फिजिकल स्टेट या प्रत्येक
धातू मूलद्रव्याच्या त्या प्रत्येक गुणधर्माचा सार लक्षात घेताना हा 5वा गुणधर्म आपण लक्षात घ्यायला, तर तो म्हणजे वर्धनीयता. वर्धनीयता दॅट मीन्स मॅलेबिलिटी काय सांगते आपल्याला की धातूमध्ये असा एक गुणधर्म आहे की तो पाहिजे तसा आकार आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. दॅट मीन्स व्हॉट यू वी वॉन्ट वी कॅन गेट इट. या धातूच्या पृष्ठभागावर या धातूला गरम करून त्याला ठोकल्यानंतर त्याचे वेगवेगळे आकार हे आपल्याला तयार करता येतात. तर धातू अंतर्गत असणारा हा जो एक गुणधर्म आहे, ठोकल्यानंतर गोल असणाऱ्या पदार्थाचा हा पातळ पत्रा सुद्धा तयार होतो. पत्रा असलेला जो घटक आहे तर तो आपण गरम करून त्याला गोळा सुद्धा करू शकतो, अँगल तयार करू शकतो, स्टील बार तयार करू शकतो, पत्रे तयार करू शकतो. कुठल्याही वस्तू या ठिकाणी धातूपासून आपल्याला तयार करता येतील. त्यासाठी आपल्याला त्याला उष्णता देऊन त्या माध्यमातून पाहिजे तसा आकार आपल्याला त्याला देता येईल आणि त्या वस्तू मिळवता येतात. तर मित्रो, अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म या धातू अंतर्गत असल्याचं लक्षात येतो, त्याला आपण वर्धनीयता असं म्हणतो. तर हाही एक महत्त्वपूर्ण गुणधर्म या धातूचा असल्याचं लक्षात येतो. यानंतर त्याचा पुढचे गुणधर्म हे आपण लक्षात घेऊ, तर ते म्हणजे हा 6वा गुणधर्म लक्षात घ्या, उष्णतेचं वहन. उष्णतेचे वहन हे गुणधर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. तर कंडक्शन ऑफ हीट ला काय म्हणू आपण, कंडक्शन ऑफ हीट. तर ही जी हीट आहे, तर ही हीट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं ही प्रवाहित होते. म्हणजेच उष्णतेला वहन करण्याची क्षमता या धातू अंतर्गत असल्याचे आपल्याला लक्षात येते. इकडच्या कडेला जर आपण सळईला जर तापवलं, उष्णता दिली, तर या सळई अंतर्गत आलेली जी एक उष्णता नावाची गुणधर्मता आहे, तर ही गुणधर्मता या अंतर्गत असणारे जे काही अणू आहेत, तर ही अणू आपल्यातले प्रत्येकातले आलेले जे गुणधर्म आहेत तर ते पुढं ट्रान्सफर करतात. बघता बघता या ठिकाणी या टोका अंतर्गत आलेले जे काही उष्णतेचे गुणधर्म आहेत, तर हे गुणधर्म इकडल्या टोकामध्ये सुद्धा हे ट्रान्सफर होतात, प्रसारित होतात. म्हणजेच या ठिकाणी धातू हे उष्णतेचे वाहक आहेत हे आमच्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीचा जो एक कंडक्शन ऑफ हीटचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुसरा एक गुणधर्म या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, तर तो म्हणजे विद्युत धारेचे वहन. दॅट मीन्स कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर विद्युत धारा सुद्धा या धातूच्या माध्यमातून ही ट्रान्सफर होते. म्हणजेच या टोकातील विद्युत धारा ही इकडल्या टोकामध्ये इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून ही ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया त्या धातू मूलद्रव्य अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणूनच या धातूंना आपण विद्युत धारेचे आणि उष्णतेचे सुद्धा सुवाहक असे म्हणतो. तर अशा पद्धतीचा जो एक विद्युत धारेचा आणि उष्णतेच्या वहनाचा विषय ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सांगितला जातो, त्यामध्ये आमच्या लक्षात येतं की ही जी आता आपण 86 इतक्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या धातूबद्दल चर्चा करत होतो, त्याच्यामध्ये मात्र हा अपवादात्मक एक मूलद्रव्य आपल्याला सांगता येईल, तर तो म्हणजे शिशे. हा जो शिशे नावाचा मूलद्रव्य आहे, दॅट इज लेड, त्याला आपण पीबी म्हणतो. तर हा जो पीबी आहे, तर या शिशे नावाच्या मूलद्रव्याच्या माध्यमातून उष्णता आणि विद्युतधारा या दोन्ही घटकांचं वहन हे होणार नाही. म्हणून या 86 मूलद्रव्यामध्ये, धातू मूलद्रव्यामध्ये हा शिश नावाचा जो एक मूलद्रव्य आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी अपवाद म्हणून सांगता येईल. त्याचबरोबर पुढचा गुणधर्म हे आपण लक्षात घेऊ, तर तो म्हणजे 7वा गुणधर्म
जो या ठिकाणी आपण घनता म्हणून लक्षात घेऊ. 8वा गुणधर्म आहे घनता. दॅट मीन्स द डेन्सिटी. ही जी डेन्सिटी आहे तर या डेन्सिटी बद्दल आपण चर्चा करू. या धातू मूलद्रव्याचा जर आपण विचार केला, त्याच्या भौतिक गुणधर्माचा जर विचार केला तर या धातू अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये ही घनता आपल्याला दिसून येते. सर्वाधिक घनता ही केवळ धातूमध्येच आहे. आपण फक्त या ठिकाणी आपल्याला सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम या 3 धातू मूलद्रव्याबद्दल चर्चा करता येईल की हे या ठिकाणी कमी घनतेचे मूलद्रव्य आहेत. बाकीच्या सर्व सरासरी 77 मूलद्रव्या अंतर्गत ही अधिक घनता असल्याचं आपल्या लक्षात येतं. तर मित्र, ही डेन्सिटी दॅट मीन्स आपल्याला माहित आहे की एखाद्या ठराविक भागामध्ये असणारे जे काही घटक आहेत तर ते घटक जर संख्येनं जर अधिक असतील तर त्याला अधिक घनता आहे असं आपण म्हणतो. आणि जर एखाद्या ठराविक भागामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या जर कमी असेल तर त्याला कमी घनता आहे असं आपण म्हणतो. जसे की लोखंड आणि पारा या 2 मूलद्रव्याच्या घनतेबद्दल ज्यावेळेस चर्चा निघते त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की पाऱ्याची घनता ही लोखंडाच्या घनतेपेक्षा सुद्धा जास्त आहे. जर आपण वाटीत पारा घेतला आणि या पाऱ्याच्या पृष्ठभागावर जर लोखंडी खिळे जर आपण आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, वाटीवरून पारा घेतला आणि लोखंडी खिळे घेतले आणि या पाऱ्यातील वाटीत आपण हे खिळे टाकले तर हे खिळे आतमध्ये बुडणार नाहीत मित्र. का? कारण की या पाऱ्या अंतर्गत ही घनता लोखंडाच्या तुलनेमध्ये जास्त आहे आणि अधिक घनता या पाऱ्याची असल्या कारणामुळं लोखंडाला मध्ये एंट्री करू दिली जाणार नाही. तात्पर्य, पाऱ्याची घनता ही लोखंडाच्या घनतेपेक्षाही अधिक आहे आणि याचा परिणाम म्हणून या ठिकाणी लोखंडी खिळे हे पाऱ्यावर तरंगतात. अशा पद्धतीचा एक विषय आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीची ही एक घनता जी आपण या धातू संदर्भात चर्चेत घेतलो तर ती म्हणजे धातूची घनता ही सर्वाधिक आहे. फक्त एक्सेप्शन म्हणून आपण या तिघाकडे पाहू शकतो, जी या ठिकाणी सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. या लिथियमची जर आपण घनता जर पाहिली तर 0.53 इतक्या प्रमाणामध्ये म्हणजेच ग्रॅम पर सीसी ही एवढ्या स्वरूपाची आहे, फार कमी स्वरूपाची आहे. तर ही 3च मूलद्रव्ये अशी आहेत की या ठिकाणी आपल्याला कमी घनता निर्देशित करतील, पण बाकीचे इतर सर्व मूलद्रव्ये मात्र ही अधिक घनतेचे असल्याचं आमच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट गुणधर्म आपण लक्षात घेऊ तर तो म्हणजे द्रवणांक व उत्कलनांक. नाचा हा जो धातू मूलद्रव्य आहे तर या धातू मूलद्रव्याच्या भौतिक गुणधर्माबद्दल आपण चर्चा करतो. या नव्या भौतिक गुणधर्माचा आपण विचार करत असताना गुणधर्म आहे की धातू मूलद्रव्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक काय सांगतो. तर मित्र, द्रवणांक आपण कुणाला म्हणू? एखाद्या स्थायू पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये रूपांतरण होण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेच्या ठराविक अंकाला काय म्हणतो आपण? एखाद्या स्थायू पदार्थाचे काय म्हणलं? द्रव पदार्थामध्ये रूपांतरण होण्यासाठी याला जी आपल्याला उष्णता द्यावी लागते तर ही उष्णता जी काय असेल फिक्स, तर ही x असेल तर ही या स्थायू पदार्थाचं द्रवामध्ये रूपांतरण होण्यासाठी कारणीभूत असेल. म्हणजेच एखाद्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेच्या अंकाला त्या पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात.
सेम थिंग या ठिकाणी उत्कलनांकाबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. एखाद्या द्रव पदार्थाचे हे वाफेमध्ये रूपांतर होण्यासाठी म्हणजेच द्रव पदार्थाला काय करावं लागेल, खूप उष्णता द्यावी लागेल. द्रव पदार्थाला उष्णता दिल्यानंतर या ठिकाणी हा द्रव पदार्थ उकळायला चालू होईल. तर ही जी त्याची बॉइलिंग प्रोसेस आहे, तर ही बॉइलिंग प्रोसेस करण्यासाठी आपण जो एक उष्णतेचा पुरवठा या ठिकाणी करायला लागलो, तर हा उष्णतेचा जो एक अंक आहे, किती प्रमाणामध्ये तुम्ही उष्णता द्यायला, 200 डिग्री सेल्सिअस द्यायला का 500 डिग्री सेल्सिअस द्यायला का 1000 डिग्री सेल्सिअस उष्णता द्यायला, ही जी उष्णतेची एक प्रमाणता आहे, तर ही प्रमाणता या ठिकाणी निर्देश करण्यासाठी जो अंक लागतो, त्या उष्णतेचा अंक म्हणजेच त्या द्रव पदार्थाचं वाफेमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा उष्णतेचा अंक, ज्यालाच आपण उत्कलनांक असं म्हणतो. व्याख्या आणखी एकदा सांगू. एखाद्या द्रव पदार्थाचे वाफेत रूपांतर होण्यासाठी अथवा तो द्रव पदार्थ उकळण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेच्या ठराविक अंकास त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात. मग अशा पद्धतीचा जो एक द्रवनांक आणि उत्कलनांक हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर करायला लागलो. त्यात आमच्या काय लक्षात येतं की धातूचा जो एक हा भौतिक गुणधर्म आहे, ज्याला आपण द्रवनांक उत्कलनांक म्हणतो, तर द्रवनांक आणि उत्कलनांक हे दोन्हीही धातूचे हे उच्च स्वरूपाचे असतात. म्हणजे यांचा द्रवनांक आणि उत्कलनांक जर आपण विचारात घेतला तर हा खूप जास्त असल्याचं आमच्या लक्षात येतो. उदाहरणांतर्गत आपण लक्षात घेऊ की लोखंडाचा या ठिकाणी द्रवनांक हा आपल्याला 1535 डिग्री सेल्सिअस इतका असल्याचं लक्षात येतो. हा द्रवनांक सांगतोय मी. लोखंडाचा हा द्रवनांक झाला. आणि जर या लोखंडाला जर आपल्याला उकळायचं असेल, वाफेत रूपांतर जर करायचं असेल, तर याला सरासरी आपल्याला 2750 डिग्री सेल्सिअस इतकी उष्णता ही आपल्याला द्यावी लागेल. म्हणजे या लोखंडाचा हा द्रवनांक झाला आणि हा उत्कलनांक झाला. कॉपरचा जर आपण लक्षात घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला सरासरी 1080 डिग्री सेल्सिअस या कॉपरचा द्रवनांक आहे. तर अशा विशिष्ट प्रकारची जी काही आपल्याकडं संख्येनं 80 स्वरूपात 86 स्वरूपाची जी काही धातू मूलद्रव्ये आहेत, तर या धातू मूलद्रव्यांतर्गत या सर्व धातू मूलद्रव्याचा आपल्याला उत्कलनांक आणि द्रवनांक हा जास्त असल्याचं लक्षात येतो. उदाहरण अपवाद म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मर्क्युरी आहे, त्याचबरोबर पोटॅशियम आहे, त्याचबरोबर सोडियम आहे. ही जी काही मूलद्रव्ये आहेत, तर ही आपल्याला अपवाद म्हणून सांगता येतील, कारण की यांचा द्रवनांक आणि उत्कलनांक हा उच्च नाही, तर यांचा द्रवनांक आणि उत्कलनांक हा फार कमी स्वरूपाचा आहे. म्हणजेच अपवादामध्ये ही मूलद्रव्ये आपल्याला निर्देशित करता येतील. परंतु बाकीच्या इतर मूलद्रव्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ही सर्वच्या सर्व मूलद्रव्ये ही अधिक द्रवनांक आणि उत्कलनांक असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर एक शेवटचा गुणधर्म या धातूबद्दलचा आपण लक्षात घेऊ, तो म्हणजे नादमयता. काय म्हणलं? नादमयता. दॅट मीन्स त्याला आपल्याला सोनॉरिटी म्हणता येईल. सोनॉरिटी हा जो पहिला होता, तर हा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हा द्रवनांक आणि उत्कलनांक आपण पाहिला. त्यानंतर हा सोनॉरिटी, दॅट इज नादमयता, हा सुद्धा एक या धातूच्या भौतिक गुणधर्मातला एक गुणधर्म आपल्याला स्पष्ट करता येईल. तर मित्र, जेवढे काही धातू मूलद्रव्ये आहेत, तर या धातू मूलद्रव्यातून ध्वनी उत्पन्न होऊ शकतो. यातून ध्वनी हा बाहेर पडू शकतो. आपण आपल्या शाळेची घंटा ही आपण लक्षात घेतो. ज्यावेळेस शाळेची घंटा ही टोलावली जाते, याच्यावर ज्यावेळेस हॅमरिंग केली जाते, त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणातला जो काही ध्वनी आहे, तर हा ध्वनी या ठिकाणी पुढं प्रसारित होत असल्याचं लक्षात येतं. म्हणजेच या ध्वनीमधून
निघणारी जी काही संपीडने आहेत त्याला आपण संपीडने आणि विरलने असा शब्द वापरतो. तर ही जी ध्वनी तरंग आहेत, तर ही ध्वनी तरंग या ठिकाणी या धातूच्या त्या घंटीतून सातत्यानं बाहेर पडतात आणि ध्वनी हा दूरपर्यंत हा आपल्याला ऐकायला जातो. तर अशा पद्धतीची ही एक प्रत्येक धातूमध्ये धातूच्या पृष्ठभागावर दुसऱ्या एखाद्या वस्तूने पदार्थाने ज्यावेळेस आघात करतो त्यावेळेस त्यातून ध्वनी तरंग हे बाहेर पडतात, त्यांचं व्हायब्रेशन होऊन हा ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो. यालाच तर आपण नादमयता असं आपण म्हणतो. तर हा नादमयता गुणधर्म या प्रत्येक धातूमध्ये असल्याचं आपल्याला स्पष्ट करता येईल. तर मित्र, ही सर्वच्या सर्व त्या धातूची भौतिक गुणधर्म सखोल स्वरूपामध्ये अभ्यासताना हे आमच्या लक्षात येतात.